तेव्हा मला काही थिएटरवाले म्हणाले, सर आम्हाला मराठी फिल्म हवी असते आणि आम्हाला ही लोक देत नाही. तेव्हा मला हे डिस्ट्रीब्युटर नावाचा प्रकार आणि त्याचा हे कळला की तो एक माणूस असतो, तो कुठेतरी मुंबईत बसला असतो नाच बिल्डिंग मध्ये आणि तो सगळ्या महाराष्ट्राचे थिएटर बुक करत राहतो. आणि त्यात गंमत अशी आहे की नागपूरचं हेड ऑफिस भुसावळला आहे आणि औरंगाबादचं हैदराबादला आहे. तर ते आपलं 3 सर्किटमध्ये वाटलेलं आहे आणि सगळं ते विचित्र डिस्ट्रीब्युशन होतं. तर ते माझ्या डोक्यात राहून गेलं. नोकरी सोडली ती, तेव्हा मला असं वाटलं की काय केलं पाहिजे. तर म्हटलं आपण डिस्ट्रीब्युशन करूया. म्हणजे आता मी गव्हर्नमेंटची नोकरी सोडली होती, म्युझिक पण पायरेसीमुळे कमी झालं होतं. तर म्हटलं मला नवीन काहीतरी करायचं खूप उत्सुकता होती. त्यामुळे मग मी ते डिस्ट्रीब्युशनसाठी आम्ही एक माझा मित्र होता, ऋषिकेश होता, आणि आम्ही अख्खं महाराष्ट्र पिंजून काढलं. जवळजवळ 1.5 महिना आम्ही महाराष्ट्र फिरत होतो आणि एक 300-350 थिएटरला आम्ही भेट दिली. तेव्हा कित्येक जरी थिएटरवाले म्हणाले, अरे डिस्ट्रीब्युटर पहिल्यांदा बघितलंय 50 वर्षात. थिएटरवाल्यांना डिस्ट्रीब्युटर हा प्रकारच नाही. म्हणे फोन येतो, अगले हफ्ते फ्रायडे को ये फिल्म आहे, तो काळा आहे गोरा आहे काही माहित नसतं. मला खूप गंमत वाटली. म्हटलं अरे वा, इकडे चांगला व्हॅक्युम आहे. अशी ती डिस्ट्रीब्युशन. मग मी आलो आणि मग मी ठरवलं की आता मी डिस्ट्रीब्युटर, पण माफिया नाही म्हणणार, पण एक मोनोपॉली होती काही लोकांची, जी लोकांना बाहेरच्या लोकांना शिरू नव्हते. आणि याच्यात असंच असतं की तुमचे वडील जर डिस्ट्रीब्युटर असेल, तुमच्याकडे चेन असेल, तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर होऊ शकता. तर त्यामुळे मला ते जास्त खुणावत होतं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मग त्या हिशोबाने जेव्हा मी ते सुरू केलं तर सुरुवातीला खूप त्रास झाला. ऑफकोर्स माझं बॅकग्राऊंड नव्हतं. झेंडा लावला आणि मग इतिहास आहे, म्हणजे झेंडा सुपरहिटच झाला. आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण जर काही चांगलं हे केलं आणि चाकोरी मोडायचा प्रयत्न केला, तर त्याच्यानंतर मला चुकी मी सगळं होमवर्क केलं होतं. मला सगळ्या थिएटरची भाडी माहित होती, त्यांचे टर्म्स माहित होते. त्यामुळे तो एक चांगल्या प्रकारे मला डिस्ट्रीब्यूट करता आला. खरं तर काही रॉकेट सायन्स नाहीये की सिनेमा बघताना आपल्याला जाणवतं की अरे बाबा हे काहीतरी बरोबर नाही झालंय. कधी त्या डायरेक्शनचा चुका असतात, कधी प्रोडक्शनच्या व्हॅल्यूजचा इश्यू असतो, कधी म्युझिकचा असतो, कधी अँड एब्रप्ट असतो. खूप गोष्टी असतात. पण शेवटी बघा, कोणीही कलाकार किंवा क्रिएटिव्ह माणूस किंवा डायरेक्टर फ्लॉप सिनेमा नसतो बनवत. तो मनापासून चांगला बनवायचा प्रयत्न करतो, पण ते गोष्टी जुळून नाहीयेत. बघून आम्ही कलेक्शन सांगू शकतो की आणि तो 70-80% बरोबर बसतो. कारण की कसं होतं की एक तर थिएटरचं जे आहेत ना, ते आमचं खूप कनेक्ट जवळच असतं. म्हणजे 12ला सिनेमा लागला की आम्ही 3ला सांगू शकतो की तो पडला की तरला की सुपरहिट आहे. आता कसं होतं की दुर्दैवाने आपल्या मराठी इंडस्ट्रीत मी म्हणेन की आज जर तुम्ही कोथिंबीर घ्यायला गेला तरी माणूस 4 ठिकाणी विचारतो, पण फिल्म बनवताना तो 4 ठिकाणी नाही विचारतो. कोणीतरी डायरेक्टर येतो, तो त्याला काहीतरी सांगतो आणि तो सांगतो कुणाला सांगू नको. मग तो सांगेल झाल्यावर अमुक चॅनल विकत घेऊन जाईल आणि ते तसं दुष्चक्र सुरू होतं. बनवायचं तर मी बनवणार, मग प्रेक्षकांना काय आवडतं, बाहेर काय चालतं, तर सगळ्यात मोठी मेक ही आहे. तर मला असं वाटतं की निर्मात्याने म्हणजे की हे इतर इंडस्ट्रीत असतंय की त्यांनी जिथे तो विकला जाईल, म्हणजे ऑफकोर्स डिस्ट्रीब्युटर एक असतो, एक्झिबिटर्स असतात, इतरही लोक असतात, तर त्यांचा सल्ला घ्यावा. कारण की काय होतं माहितीये की आम्ही जर सुरुवातीला तो आला, तर आम्ही काही सिनेमामध्ये मी सुरुवातीपासून कन्सल्टंट म्हणून होतो त्याच्यात, आणि त्याच्यात बऱ्यापैकी प्रोड्युसरला म्हणजे मी सांगतो की हे केलं तर तुमची रिस्क कमी होईल. 100% तुम्ही म्हणूच नाही शकत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की बरेच सिनेमे की ज्याच्यामध्ये आमचं जे कॅल्क्युलेशन असतं ते बसलं. कारण की ते कॉस्टिंग पासून घेऊन ते तुमचे कास्टिंग पर्यंत सगळं तुम्हाला ते दिसत असतं. आणि याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर तुम्हाला खूप चांगलं गाईड करू शकतो. आता हिस्टोरिकल सोडून द्या, आपण हिस्टोरिकलचं हे करू, पण त्याचाही अतिरेक डोस झाला की तोही लोकांना नको असं वाटतं. पण असे खूप चांगले विषय जे 1-1.25 कोटी मध्ये चांगले बनवता येऊ शकतात, चांगल्या कलाकारांना घेऊन, आणि चांगलं तुम्ही रिकव्हरी करू शकता.